बेंदूर सणाच्या उत्सवासाठी मोठ्या उत्साहात तयारी सुरू असतानाच ऐन सणाच्या दिवशी पहाटे देखण्या बैलाचा अचानक मृत्यू झाल्याने कुर्णी गावावर शोककळा पसरली. या घटनेमुळे नियोजित मिरवणुकीचा उत्साह क्षणात दुःखात बदलला. कुर्णी येथील एसपी स्पोर्ट्स मंडळाने दरवर्षीप्रमाणे बेंदूर सणाच्या मिरवणुकीसाठी सुमारे 80,000 रुपये खर्चून आकर्षक बैल खरेदी केला होता. गेल्या 15 दिवसांपासून मंडळातील तरुणांनी बैलाची प्रेमाने देखभाल केली होती. त्याच्या खाण्यापिण्यापासून सर्व व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती. मिरवणुकीसाठी 30,000 रुपये खर्चून बेंजो पथक निश्चित करण्यात आले होते. तसेच मंडळाच्या सदस्यांनी 150 टी शर्ट छापून घेतले होते. नैवेद्यापासून मिरवणुकीपर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र बेंदूर सणाच्या दिवशी पहाटे बैलाला अंघोळीसाठी नेत असताना तो मृत असल्याचे दिसून आले. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आणि ही बातमी समजताच मंडळातील तरुणांनी एकच टाहो फोडला. अनेकांना अश्रू अनावर झाले. यानंतर बैलावर विधिवत अंत्यसंस्कार करून त्याला दफन करण्यात आले. बेंदूर सणासाठी तयार केलेला नैवेद्यही त्याच्या समाधीस्थळी अर्पण करण्यात आला. या भावनिक प्रसंगामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. कुर्णी गावात दरवर्षी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि यंदाही सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र SM स्पोर्ट्सच्या मंडळाच्या बैलाच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण बेंदूर उत्सवावर शोककळा पसरली असून गावभर हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या 3,500 लोकसंख्या असणाऱ्या कुर्णी गावामध्ये बेंदूर सणा दिवशीच बैलांची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. SP स्पोर्ट्स दरवर्षी यामध्ये अग्रेसर असते. बेंजो आणि पारंपरिक वाद्याच्या मिरवणुकी काढल्या जातात. मात्र यंदा घडलेल्या या घटनेमुळे मंडळातील सर्व तरुण धाय मोकलून रडताना दिसून येत होते आणि महिला वर्ग सुद्धा शोकसागरामध्ये बुडून गेला होता. गावामधील बेंदूर सण हा या प्रसंगामुळे शांततेत पार पडला. KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोद्दार. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम